वेलकम टू द सपनाज होम स्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. मी आज तुम्हाला इयत्ता 7वीचा 5वा धडा परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया यातील सराव संच 23 सोडवून दाखवणार आहे. सराव संच 23 जो आहे ना, तो त्यामध्ये एकच प्रश्न आहे. तो प्रश्न काय आहे? खाली दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा. म्हणजे इथे आपल्याला दोन दोन परिमेय संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या दोन संख्यांच्या मधल्या 3 संख्या लिहायच्यात आपल्याला. आता इथे बघा, इथे पहिली संख्या काय 2/7 आणि 6/7 आणि ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या परिमेय संख्या येणार ते लिहायचं आहे. आपण जर असं हे परिमेय संख्यांचं कॉन्सेप्ट थोडं समजून घेऊया आणि त्याच्या दरम्यानच्या संख्या कशा शोधतात ते शोधून घेऊया. म्हणजे मी जेव्हा संग्रहातली गणितं सोडून देईल ना, तुम्हाला सहज समजतील ती. आता इथे बघा, इथे काय लिहिलेलं आहे की 2 ते 9 या नैसर्गिक संख्यांच्या दरम्यान किती नैसर्गिक संख्या आहेत. आता का 2 आणि 9च्या मध्ये कोण कोण येणार आहे? तर 3 आहे, 4 आहे, 5, 6, 7 आणि 8 या संख्या 2 आणि 9च्या मध्ये येतात की नाही. आता इथे बघा, -4 ते 5 यांच्या दरम्यान कोणकोणत्या संख्या पूर्णांक संख्या आहेत ते लिहा. आता पूर्णांक संख्या म्हणजे माहिती आहे तुम्हाला 0, 1, 2, 3, 4, 5 आणि शून्याच्या डावीकडे -1, -2, -3, -4. ओके, आता मला सांगा -4 आणि -5 च्या दरम्यान किती पूर्णांक संख्या असतील. आता आपल्याला काय विचारले की 5, ही 5 ही संख्या आहे आणि -4 यांच्या दरम्यान कोणत्या कोणत्या पूर्णांक संख्या येतील. तर -3, -2, -1, 0, 1, 2, 3 आणि 4 या सर्व संख्या 5 आणि -4 यांच्या मध्ये आहेत. आता पूर्णांक संख्या आणि नैसर्गिक संख्या यांच्या दरम्यानच्या संख्या शोधणं किती सोपं आहे. पण आता इथे बघा, इथे काय सांगितलंय 1/2 व 3/4 यांच्या दरम्यान कोणत्या परिमेय संख्या असतील. इथे डोकं खाजवावं लागते ना, त्याची आपण काही पद्धती आहेत शोधण्याच्या, त्या पाहू. आता पुस्तकात इथे एक उदाहरण सोडून दाखवले, तेच मी तुम्हाला तोंडी सांगतो म्हणजे तुम्हाला थोडा अंदाज येईल आणि मग आपण आपला उदाहरण सगळं सोडवायला घेऊ. इथे बघा काय सांगितलं, 1/2 व 4/7 या परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या शोधू. मग त्यासाठी काय करायचं आपण, तर हे छेदात 2 आहेत आणि ते छेदात 7 आहेत, म्हणजे 2 वेगवेगळ्या संख्या रेषेवरती याची मांडणी होईल. पण आपल्याला एका संख्या रेषेवरती मांडणी करायची आहे आणि मग आपल्याला शोधणं जरा सोपं होईल. कळलं का? मग आपण आता काय करू की यांना एकाच संख्या रेषेवरती मांडण्यासाठी या दोघांचे छेद समान करू. मग छेद समान करण्यासाठी काय करायचं, तर या दोघांचा लसावी शोधायचा आणि जो लसावी येईल तो आपल्या ह्याचा छेद होऊ शकतो आणि त्यासाठी याच्या अंशाला आणि छेदाला आपण त्या संख्येने गुणायचं. म्हणजे आता बघा, 7 आणि 2 यांचा लसावी काय होतो, तर 14, कारण 7 ही मूळ संख्या आहे आणि 2 ही पण मूळ संख्या आहे. तर या दोघांचा लसावी काय होणार, तर या दोघांचा गुणाकार. मग आपण काय करणार, 1/2च्या अंशाला पण 7 ने गुणणार आणि छेदाला पण 7 ने गुणणार, कारण आपल्याला छेद 7 करायचा आहे. मग 7 दुने 14 आणि अंश 1 आहे, 7ला एकाला 7 ने गुणल्यावर किती होणार, 7/14. आणि तसंच इथे बघा, इथे अंशाला छेदाला आपण 2 ने गुणणार, मग 4 दुने 8 आणि 7 दुने 14. आता बघा, परिमेय संख्यांचा नियम काय आहे की अंशाला आणि छेदाला जर एकाच संख्येने गुणलं तर येणारा जो परिमेय संख्या असते तिची जी किंमत आहे आणि मूळ संख्येची जी किंमत आहे ती समान असते. म्हणजे 1/2 आणि 7/14 याची किंमत समान आहे. तसं 4/7 आणि 8/14 याची पण किंमत समान आहे. पण आता छेद आपल्याला समान मिळाला की नाही, मग त्यामुळे आपल्याला संख्या रेषेवरती हे मांडणं सोपं जाईल. म्हणजे बघा, 7 व 8 या लगतच्या नैसर्गिक संख्या आहेत, परंतु 7/14 व 8/14 या लगतच्या परिमेय संख्या आहेत का. कोणत्याही परिमेय संख्येचा छेद मोठा करता येतो. ओके, व त्याच पटीत त्याचा अंशही मोठा होतो. म्हणजे आता आपल्याला समान छेद असणाऱ्या 2 परिमेय संख्या मिळाल्या आहेत, एक म्हणजे 7/8, 7/14 आणि 8/14. आता तुम्ही म्हणणार की याच्यामध्ये तर कुठलीच परिमेय संख्या नाही, कारण 7 आणि 8च्या मध्ये डिफरन्स काय आहे, काहीच नाही, फक्त एकाचा डिफरन्स आहे. पण आता या 2 संख्यांना पण जर आपण अंशाला आणि छेदाला एका समान संख्येने गुणलं ना, तर जी मिळणारी संख्या असेल त्याच्यामध्ये डिफरन्स काढता येतो. म्हणजे आपण काय केलं, इथे 7 आणि 14ला 10 ने गुणलं म्हणजे उत्तर काय आलं, 70/140. तसंच आपण इथे बघा 8/14ला पण 10 ने गुणलं, मग उत्तर काय आलं, 80/140. आता छेद समान आहे की नाही, 140च आहे छेद. पण आता 70 आणि 80च्या मध्ये फरक किती आहे, 10 संख्यांचा फरक आहे. ओके, आता बघा, अंशाला व छेदाला 10 ने गुणल्यामुळे आता आपल्याला 70/140 ते 80/140 मध्ये
71/140, 72/140, 73/140, असं 79/140 अशा पूर्ण 9 संख्या मिळतात. ओके, म्हणजे आपल्याला 9 संख्या मिळाल्या की नाही. आता त्याच पद्धतीने जर 7/14 आपण 100 गुणलं असतं अंशाला छेदाला, तर उत्तर काय आलं असतं 700/140. आणि 8/14 काय आलं असतं 800/140. मग आता किती संख्या मिळाल्या असत्या मध्ये, तर आपल्याला 999 संख्या मिळाल्या असत्या. कळलं का? म्हणजे यावरून परिमेय संख्यांचे रूपांतर अधिकाधिक मोठे छेद असणाऱ्या सममूल्य संख्यामध्ये केले की त्यांच्या दरम्यानच्या अधिकाधिक परिमेय संख्या व्यक्त करता येतात. जितक्या मोठ्या संख्येने गुणू तितके डिफरन्स आपल्याला मिळणार. जास्तीत जास्त ही दोन परिमेय संख्येच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या आपल्याला शोधता येतात. आता आपला प्रश्न पहिला बघा काय आहे. 207 आणि 607 याच्या मधल्या परिमेय संख्या लिहायच्यात आपल्याला, आणि 3 परिमेय संख्या लिहायच्यात. म्हणजे एक नाही, 1 2 3 अशा 3 संख्या लिहाव्या लागतील आपल्याला. आपण आता परिमेय संख्या आहेत ना ह्या संख्या रेषेवर मांडू. ओके, तर आता बघा 207 याचा अर्थ काय की एका एककाचे 7 भाग केले आपण, तर त्यातला हा दुसरा भाग असेल 207. म्हणजे ह्याला जर संख्या रेषेवर मांडायचे तर आपण अशा प्रकारे मांडू शकतो ना, 107, 207, 307, 407, 507, 607, 707. म्हणजे ही संख्या रेषा अशा प्रकारची असेल. ओके, आले लक्षात तुमच्या? म्हणजे जर आता बघा हे 707, 707चा अर्थ किती असतो? 7ला 7ने भागलं म्हणजे 1. म्हणजे हा 0 पासून 1 एकक आहे आपला, पण ह्या 1 एकाचे आपण 7 भाग केलेले आहेत. कळलं का? आणि ह्यातला जो दुसरा भाग आहे हा किती आहे 207. कळलं का? आणि दुसरी संख्या कोणती आहे 607. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे आता बघा 0 पासून 1 इथे आणि 1 पासून 2च्या मध्ये परत इथे 1.1/7, 1.207 अशा प्रकारे येणार संख्या. कळलं ना? हा 1 एककाचे 7 भाग केल्यानंतर ज्या संख्या मिळतात आपल्याला त्यातली ही संख्या 207 आणि ही 607. आता याच्यामध्ये संख्या किती आहेत? इथे 3 संख्या मिळाल्या की नाही आपल्याला, म्हणून आपलं उत्तर काय आहे 307, 4/7 आणि 5/7. तुम्हाला समजलंय ना? बघा 207 आणि 607च्या मध्ये 307, 4/7, 5/7 या परिमेय संख्या आहेत. आता फक्त एवढ्याच आहेत का? नाही, याच्यात असंख्य परिमेय संख्या अजून भरपूर काढता येतात. मी या गणितात नाही वेळ घालवत जास्त. दुसऱ्या गणित सोडवताना ना आपल्याला ही संकल्पना अजून व्यवस्थित समजणार आहे. आपण आपलं दुसरं गणित सोडवू. आता दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला संख्या काय दिल्या 4/5 आणि 2/3. आता आपल्याला यांना एका संख्या रेषेवर मांडता येत नाही, कारण जेव्हा एका एककाचे 5 भाग केले जातात ना तेव्हा हा 4/5 हा चौथा भाग आहे, आणि एका एककाचे 3 भाग केले जातात ना तेव्हा 2/3 हा दुसरा भाग आहे. पण हे थोडं अवघड होईल, कारण हे वेगवेगळ्या संख्या रेषेवरती मांडता येईल आपल्याला, एका संख्या रेषेवर नाही मांडता येणार. मग आपण काय करू, याचे छेद समान करून घेऊ. जर छेद समान केले ना तर ह्या संख्या एकाच रेषेवर मांडता येतील. मग आता छेद समान करण्यासाठी काय करणार आपण, तर 5 आणि 3 या छेदांचा लसावी काढणार, आणि जो लसावी असतो की नाही तो छेद करायचा आपण. पण आता बघा 5 आणि 3चे सामायिक अवयव पडत नाहीत, कारण दोन्ही मूळ संख्येत. तर यांचा लसावी काय असणार, तर या छेदांचा जो गुणाकार आहे एकमेकांशी तोच यांचा लसावी असणार. म्हणून बघा अंशाला आणि छेदाला जर आपण एकाच संख्येने गुणलं तर संख्येची किंमत बदलत नाही. ओके, आणि ह्याचं उत्तर काय येणार 4×12 आणि 5×15. तसंच 2/3 याच्या अंशाला आणि छेदाला आपण 5 ने गुणू. मग उत्तर काय येणार 5×2=10 आणि 5×15. आपल्याला या दोन नवीन संख्या मिळाल्या. बघा आपण या संख्यांच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्यामुळे या संख्यांची किंमत बदलत नाही. म्हणजे 4/5 याचाच अर्थ 12/15 आहे, आणि 2/3 याचाच अर्थ 10/15 आहे. आता इथे छेद समान मिळालेला आहे, म्हणजे या संख्या आपल्याला एका संख्या रेषेवर मांडता येतील की नाही, मांडून घेऊया आपण. हे बघा इथे मी संख्या रेषा काढलेली आहे. संख्यावरती शून्याच्या उजवीकडे 1 2 3 4 5 हे असे युनिट आहेत, पण एका एककाचे आपण
15 भाग केलेले आहेत आणि हा जो भाग आहे ना हा 1/15 आहे, म्हणजे हा 15 भागातला पहिला भाग. हा 2/15, हा 3/15, 4/15, 5/15. कळलं का? म्हणजे इथे बघा ह्यात 13 आहे, आता हा 14/15 असणार आणि हा 15/15. हा म्हणजेच 1 असणार की नाही, हा याचा अर्थ 1 युनिट होणार. म्हणजे एका युनिटचे आपण 15 भाग केलेले आहेत. आता ही संख्या रेषा खूप मोठी झाली म्हणून डावीकडे मी नाही वाढवलेली आहे. डावीकडे -1/15, -2/15, -3/15 अशा प्रकारे वाढेल. पण आपल्याला डावीकडे जाण्याची गरज नाही कारण दोन्ही संख्या आपल्याकडे धन आहेत. आता आपण पाहूया बघा इथे आपल्याला संख्या कोणत्या कोणत्या मिळालेल्या आहेत. ही 12/15 आहे की नाही, बघा इथे दाखवता येते की नाही मला 12/15 आणि 10/15. हो मिळाल्या ना दोन संख्या. आता बघा आपल्याला काय विचारला होता प्रश्न की 10/15 आणि 12/15 याच्या मधल्या 3 संख्या सांगा. आणि इथे एकच संख्या आहे की फक्त 11/15. मग आपल्याला तर 3 संख्या सांगायच्या आहेत. मग आता काय करायचं? आपल्याला एक नियम माहिती आहे की नाही परिमेय संख्यांचा, की जर अंशाला आणि छेदाला आपण एकाच संख्येने गुणलं तर त्याची संख्येची किंमत बदलत नाही. मग आपण काय करू की या 12/15 आपण कितीने गुणू? 2 ने गुणू. मग आपल्याला किती संख्या मिळते बघा, 12 दुने 24, 24/30 बरोबर की नाही. आणि हे जे 10/15 आहेत ना त्याला पण आपण 2 नेच गुणू कारण आपल्याला छेद समान ठेवायचं आहे ना. मग किती मिळतात? 20/30. आता इथे पण छेद समान आहे की नाही, म्हणजे आपण जर एक संख्या रेषा आखली आणि त्याच्यावरती असं 1/30, 2/30, 3/30 लिहिलं तर आपण ह्या संख्या मांडू शकतो की नाही? मांडूयात आपण. हे बघा मी संख्या रेषा डावीकडे उजवीकडे जास्त नाही काढली कारण खूप मोठी संख्या रेषा होईल, मला वहीचं पान पुरणार नाही. पण मी काय केलं, 18/30, 29/30, 19/20, 20/30, 21/30, 22/30, 23/30, 24/30 आणि 25/30 एवढे गरजेचेच अंक लिहिले. आता इथे बघा या संख्या रेषेवरती आपल्याला जे दोन संख्या मिळाल्यात ना आपल्या 24/30 आणि 20/30 आहे का? तर आहे. ही बघा ही संख्या आहे 24/30 आणि ही संख्या आहे 20/30 आहे की नाही. आता बघा दरम्यान आपल्याला किती संख्या मिळाल्यात? 21/30, 22/30 आणि 23/30 मिळाल्या की नाही आपल्याला 3 संख्या. आता याच पद्धतीने आपण जर इथे 2 ने गुणले ना, याच्या जागी जर आपण 4 ने गुणलं असतं तर कदाचित आपल्याला मिळणारी संख्येचा छेद 60 मिळाला असता दोन्ही संख्यांचा आणि संख्या खूप मोठी मिळाली असता आणि असंख्य संख्या आपल्याला लिहिता आल्या असत्या. पण मी गरजेपुरतं छोटा गुणाकार ठेवून केलेला आहे. ओके, आता आपण आपलं उत्तर लिहून घेऊया. 21/30, 22/30 आणि 23/30 कारण आपल्याला फक्त 3च परिमेय संख्या शोधायच्या होत्या. आता आपण तिसरं गणित सोडूया. आता बघा आपल्या तिसऱ्या गणितातल्या दोन संख्या काय, -2/3 आणि 4/5. ओके, आता याच्या दरम्यानच्या संख्या शोधायच्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं, आधी छेद समान करायचं आहे. मग छेद समान करण्यासाठी काय करू, 5 आणि 3चा लसावी काय येतो? 5×3=15. दोन्ही मूळ संख्या आहेत ना, म्हणजे दोन्ही संख्यांचा गुणाकार हा त्याचा लसावी आहे. म्हणजे आपण इथे छेद समान करण्याचा काय करणार, दोघांचा पण छेद आपण 15 करणार. म्हणून काय होणार, -2/3 ला आपण 5 ने गुणणार अंशाला आणि छेदाला. ओके नाही, म्हणजे किती होतात, 5 दुने 10 छेद 15. पण हे वजा राहणार आहेत आणि 4/5 ला आपण कितीने गुणणार, 3 ने. म्हणजे छेद किती होणार, 15 आणि अंश किती येणार, 4×3=12. म्हणजे आपल्याला दोन संख्या कोणत्या मिळाल्या, -10 आणि -10/15 आणि 12/15. आता संख्या रेषेवर मांडलं तर शून्याच्या डावीकडे -10 पोझिशनला, म्हणजे एका युनिटचे जर 15 भाग केले तर हा -10/15 शून्याच्या डावीकडे आणि हा 12/15 हा शून्याच्या उजवीकडे. हे बघा ही आपली संख्या रेषा आहे, हा 0 हा 0 आणि शून्याच्या इकडेच्या संख्या बघा 1/15, 2/15, 3/15, 4/15, 5/15 असे 12/15 पर्यंत आहेत. आणि आपल्याला जी हवी आहे ती संख्या कोणती आहे, 12/15. इथे 12 भाग आहेत आणि इथे बघा ही संख्या कुठली आहे, -10/15 म्हणजे शून्याच्या डावीकडे. मग -1/15, -2/15, -3/15 असे -10/15. मी सगळे अंक लिहिले नाहीयेत कारण ते खूप छोटे छोटे होते, वहीचं पान पुरत नाहीये मला. पण आपल्याला ही जी संख्या हवी आहे ती इथे -10/15.
आता इथे बघा ह्या किती संख्या आहेत. आता तुम्हाला हवी ती संख्या यातली घ्या ना. म्हणजे मी उत्तरादाखल काय दाखवतो तुम्हाला बघा. आपण ही 1/15 ही आहे की नाही संख्या, 1/15 ही 12/15 आणि वजा 10/15च्या मध्येच आहे. आता इथे बघा, इथे आपण वजा 8/15 आहे ना, ती पण मध्येच आहे ना. म्हणजे वजा 8/15 चालणार आहे की नाही आपली, चालते. आता इथे बघा, इथे वजा 2/15 ही पण मध्येच आहे, म्हणजे वजा 2/15. ओके. आता आपल्याला तीन संख्या हव्या आहेत, मी 3 लिहिले आहेत. तरी पण बघा, ही शून्य ही पण मध्ये आहे की नाही, 12/15 आणि वजा 10/15च्या मध्येच आहे, म्हणजे शून्य पण चालणार आहे. आता इथे 3/15 आहे की नाही, ही पण चालणार आहे. म्हणजे वजा 10/15च्या आणि 12/15च्या मध्ये 11/15, 10/15, 9/15, 8/15, 7/15, 6/15, 1/15, 0, वजा 1/15, वजा 2/15 अशा वजा 9/15 पर्यंतच्या संख्या येणार आहेत. ओके. बरं, आपण जर याचा छेद अजून वाढवला असता, म्हणजे आपण जर समजा अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलं असतं आणि छेद जर 30 केला असता, तर अंश किती झाला असता, वजा 20/30, आणि इथे किती झाला असता, 24/30. तर दरम्यानच्या संख्या अजून वाढल्या असत्या. म्हणजे आपण कितीही असंख्य संख्या शोधू शकतो. ओके. पण आपल्याला हव्यात 3 म्हणून मी 3 काढल्यात, तरी मी 5 काढून दाखवल्यात. तुम्हाला फक्त 3 लिहायचे. संख्या रेषा काढण्याची पेपरमध्ये गरज नसते, फक्त ही एवढी पायरी सोडवली आणि उत्तर दिलं तरी चालणार आहे. आता चौथ्या गणितात संख्या कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत, 7/9 आणि वजा 5/9. छेद समान आहे ना, मग आपल्याला समान करण्याची गरज नाहीये. आता आपण संख्या रेषा काढली बघा, मी तुमच्यासाठी आधीच काढून ठेवली, वेळ वाचवला. आता इथे बघा, हे शून्य आहेत की नाही, मग एका युनिटचे म्हणजे एका एककाचे आपण 9 भाग केले, तर हा पहिला भाग आहे 1/9, 2/9, 3/9, 4/9, 5/9, 6/9, 7/9. मग आता बघा, आपल्याला ज्या संख्या आहेत त्या ह्या आहेत की नाही बघा, ही एक संख्या आहे 7/9 आणि दुसरी संख्या किती आहे, वजा 5/9. बरोबर. आता दरम्यानच्या संख्या बघा, इथे ऑलरेडी दिसत आहेत तुम्हाला भरपूर. आता लिहा उत्तर आपलं, सोपं आहे की नाही, सोडवायला काहीच जास्त अवघड नाही. इथे वजा 4/9 आहे की नाही, दरम्यान आहे. वजा 3/9 ही पण आहे, 2/9 आहे. आपल्याला 3 विचारलेत ना, म्हणून मी उत्तरादाखल 3 दिलेत. पण वजा 4/9 पासून इथे 6/9 पर्यंत या सगळ्या संख्या या 7/9 आणि वजा 5/9च्या मध्ये येतात. ओके. जाऊ आपण आपल्या पुढच्या गणिताकडे. आता आपलं पाचवं गणित काय आहे बघा, वजा 3/4 आणि अधिक 5/4. आता याच्या दोघांच्या मधल्या परिमेय संख्या शोधायच्या आपल्याला. आता छेद समान आहे की नाही, त्यामुळे काहीच अवघड नाहीये. संख्या रेषेवरती तुमच्या लक्षात आलं असेल की आता बघा, इथे वजा 3/4, मग वजा 2/4, वजा 1/4, मग 0, मग 1/4, 2/4, 3/4, 4/4 आणि 5/4. आता आपल्याला ज्या संख्या आहेत त्या कोणत्या संख्या रेषेवरच्या बघा, ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि ही दिलेली आहे. याच्या दरम्यानच्या ह्या सगळ्या संख्या आहेत की नाही, यातल्या कोणत्याही 3 संख्या लिहू शकतो आपण. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, वजा 2/4, 0, 1/4, 3/4. बघा, मी जास्त संख्या लिहिल्या, तुम्ही 3च लिहा आणि ह्या एवढ्या सगळ्या आपल्याला मिळतात. आता आपलं 6वं गणित काय आहे, 2 संख्या दिल्यात बघा, 7/8 आणि वजा 5/3. एका संख्या रेषेवर नाही मांडता येते आपल्याला, कारण छेद भिन्न आहेत न्यायचे. आपण छेद समान करून घेऊ. लसावी काढायचा. मग ही 3 मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे लसावी काय निघणार, 8×3 = 24 हा लसावी आहे. 2 संख्यांचा गुणाकार जो होईल छेदांचा 30 लसावी असणार. मग आपल्याला याचा छेद 24 करायचं आहे ना, मग काय करावं लागेल, इथे अंशाला आणि छेदाला आपण 3 ने गुणू, म्हणजे छेद 24 होईल की नाही. म्हणजे इथे किती होणार, 24, 8×3 = 24 आणि 7×3 = 21. तसंच आता इथे वजा 5/3 आहेत, इथे पण आपल्याला छेद 24 करायचं आहे. मग आपण काय करणार, छेदाला 8 ने गुणणार, म्हणून अंशाला पण 8 ने गुणणार. मग 8×5 = 40, हे वजा 40 होणार आणि ते किती होणार, छेद 24. आलं का लक्षात. आता आपल्याला या 2 संख्या मिळाल्या, 21/24 आणि वजा 40/24. आता 21/24 आणि 7/8 यांची किंमत समान आहे. तसंच वजा 5/3 आणि वजा 40/24 यांची किंमत पण समान आहे. ओके.
म्हणून आता यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या कोणत्या कोणत्या असतील? आता संख्या रेषेवरती जर आपण 21/24 मांडलं आणि डाव्या बाजूला वजा 40/24 मांडलं तर किती संख्या आहेत बघा मध्ये. म्हणजे आपण साधारणपणे बघा आता वजा 39/24 ही संख्या असणार आहे की नाही. तशी इथे बघा 21/24 जवळ संख्या कोणती? 20/24 ही असणारच आहे की नाही. मग 5/24 ही पण असणार आहे. 3 विचारल्यात, मी 3 लिहिलेत. आता वजा 4/24 ही पण असणार आहे. अशा भरपूर संख्या आहेत ह्या. तुम्ही 3 संख्या लिहा म्हणजे तुमचं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न सोडवू आपण. 7वा प्रश्न काय आपला, तर 5/7 आणि 11/7 या दोघांच्या मधल्या संख्या लिहायच्या. आता यांचा छेद समान आहे की नाही. त्यामुळे आता आपण समजा संख्या रेषेवरती इथे 0 आहे ओके नाही. मग 1/7, 2/7, 3/7, 4/7, 5/7, 6/7, 8/7, 9/7, 10/7 आणि 11/7 अशा आपण संख्या रेषेवरती समजा मांडलेत. तर तुम्ही एक लक्षात घ्या बघा, इथे आपली संख्या कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत आपल्याला? 5/7 आणि 11/7. काही जास्त शोधण्याची गरजच नाहीये बघा, इथे सहज तुम्हाला संख्या सापडतात की नाही मधल्या. आपण आपलं उत्तर लिहून घेऊ बघा. 6/7 आहे की नाही दोघांच्या मध्ये. मग 8/7 ही पण मध्येच आहे. 9/7 आहे. 10/7 पण आहे. आपल्याला 3च विचारलेले आहेत. मी एक जास्तच देतोय दरवेळी तुम्हाला. 3 लिहा फक्त, जास्त लिहिण्याची गरज नाहीये. हे बघा इथे आपल्याला 8व्या गणितात संख्या काय दिली आहे? 0 आणि वजा 3/4. ओके, थोडंसं डोकं लावायचं बघा. आपल्याला ही संख्या पहिली कोणती संख्या दिलेली आहे? 0 बरोबर. आणि मी इथे बघा संख्या रेषेवरती वजा 1/2 वजा 1/4 वजा 2/4 आणि वजा 3/4 मांडला. तर मग ही दुसरी संख्या आपली. अरे आता तुम्ही म्हणणार सर इथे तर 2च संख्या मध्ये आहेत, आपल्याला तर 3 विचारले आहेत, 3 शोधायचे आहेत की नाही. मग आपलं दुसरं गणित जेव्हा सोडवताना मी तुम्हाला नियम काय सांगितला होता की जर अंशाला आणि छेदाला आपण एकाच संख्येने गुणलं तर येणाऱ्या संख्येची किंमत ही समान असते. म्हणजे आपल्याला जी वजा 3/4 ही संख्या दिली की नाही, बरोबर ना, त्याच्या अंशाला आणि छेदाला आपण एखाद्या संख्येने गुणू. मी छोटी संख्या वापर 2नेच गुणतो, सोपं पडेल म्हणून. बघा किती उत्तर येतं? 3 दुने 6 वजा 6/4 दुने 8 आलं की नाही उत्तर. आता वजा 6/8 ही जी संख्या आहे हिची किंमत आणि वजा 3/4 ची किंमत ही समान आहे, कारण अंशाला आणि छेदाला आपण एकाच संख्येने गुणले. परिमेय संख्येच्या अंशाला छेदाला जर आपण एकाच संख्येने गुणलं तर येणाऱ्या संख्येची किंमत बदलत नाही. आता आपली संख्या रेषा वेगळी होईल की ना थोडी. आता बघा मी ही संख्या रेषा काढली दुसरी. इथे काय केलं? एका एककाचे 8 भाग केले. मग बघा हे काय झालं? आपण डावी बाजू लिहिली आहे कारण आपल्या डाव्या बाजूचीच गरज आहे. इथे वजा 1/8 वजा 2/8 वजा 3/8 वजा 4/8 वजा 5/8 वजा 6/8 वजा 7/8 आणि वजा 8/8. आपली दिलेली संख्या कोणती आहे? म्हणजे आपण ही काढलेली संख्या वजा 6/8 इथे आहे की नाही. आणि दुसरी संख्या 0 आहे. 0 इथे आहे. आता दरम्यान संख्या भेटल्या की नाही जास्त आपल्याला. आता लिहा इथल्या जेवढ्या हव्या तेवढ्या. मी वजा 5/8 लिहितो, वजा 3/8 लिहितो आणि वजा 1/8 लिहितो. कळलं की नाही. आता तुम्हाला जर समजा उद्या प्रश्न विचारला की इथे तुम्ही 6 संख्या लिहा, ओके, या 2 संख्यांच्या दरम्यानच्या 6 संख्या लिहा. इथे किती सापडल्या? 1 2 3 4 5 सापडल्यात, पण 6 विचारल्या असत्या. काही अवघड नाहीये. आपण इथे 2 ने गुणलं की नाही, इथे 3 ने गुणायचं. मग 3 त्रिक किती असतं? 9 आणि 4 त्रिक किती असतं? 12. मग आपण काय केल्या संख्या? वजा 1/12 वजा 2/12 वजा 3/12 अशा संख्या केल्या असत्या वजा 9/12 पर्यंत. मग आपल्याला जास्त संख्या मिळाल्या असत्या मध्ये. आपण अंशाला छेदाला एका संख्येने गुणून मध्ये किती पाहिजे तेवढ्या संख्या शोधू शकतो. असंख्य संख्या मिळतात आपल्याला. आता इथे गरज 3 संख्येची आहे म्हणून आपण छोट्या छोट्या संख्येने गुणलेला आहे. जाऊ दे, त्यात डोकं नको लावायला आपण जास्त. हा जर तुम्हाला उदाहरण सगळं म्हणजे हा सराव संच जर सोडवलेला तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला गणितं कळली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला मी पुढे जो सराव संच सोडवणार आहे ना, तो सराव संच 24 त्याचं जर नोटिफिकेशन वेळेवर हवं असेल तर तुम्ही माझ्या सपनाज होम स्कूलिंग चॅनलला जाऊन
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तो व्हिडिओ जेव्हा अपलोड करणार ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळेल. आणि जर याच्या आधीचे सराव संच सोडवलेले तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलवरती जाऊन इयत्ता 7वीची गणिताची प्लेलिस्ट पहा, त्याच्यामध्ये बाकीचे उदाहरण संग्रह सोडवलेले तुम्हाला सापडतील. धन्यवाद.